भाजप नेते किरीट सोमय्या सध्या वांद्रे टर्मिनस स्टेशनच्या परिसरामध्ये पाहणी करतायत आणि रुळांच्या आजूबाजूला जे काही अनधिकृत झोपडपट्ट्या त्याचबरोबर बांधकाम आहेत, दुकान आहेत, त्यांची पाहणी करून त्यावरती तातडीने कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी करतायत। या संपूर्ण रेल्वे परिसरामध्ये आता त्यांनी पाहणी केलेली आहे आणि रेल्वे प्रशासन त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणामध्ये तैनात आहे आणि आता जेसीबीच्या माध्यमातून रुळाच्या आजूबाजूला कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आजपासून या रुळांच्या आजूबाजूला अनधिकृत जे काही बांधकाम आहे ते पुन्हा उभारता राहणार नाही यासाठी विशेष काळजी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा त्यांनी प्रशासनाने दिलेल्या आहेत। आपल्यासोबत किरीट सोमय्या आहेत। पाठीमागच्या बाजूला कारवाई सुरू झालेली आहे। तुम्ही अर्ध्या एक तासापासून या सगळ्या परिसरामध्ये पाहणी करताय, काय नेमकी भूमिका आहे आणि प्रशासनाला काय सूचना दिलेल्या आहे? खरं म्हणजे बांगलादेशी माफिया, फेरीवाला माफिया आणि ड्रग माफिया हे सगळे भिंडी बिजारता एक मुस्लिम भाई आहे, एक बांद्रा पूर्वचा आणि एक मुंब्राचा आहे आणि एक भिवंडी, हे चौघांचं साम्राज्य आहे। आता त्यांनी भूमाफिया, रेल्वेची जमीन, रेल्वे ट्रॅक तुम्ही बघता इथे ट्रेन चालू आहे हार्बर, त्याला लागून असलेल्या जमिनीवर बकऱ्या बांधल्यात आणि संध्याकाळ नंतर इथे लोक रात्री शेकडो खाट टाकून झोपतात। हे दुकानं सुरू केलेले आहेत। गेले काही आठवडे तमाशा चालला होता आणि म्हणून आज आम्ही रेल्वे अधिकारी आहे, महापालिका, रेल्वे पोलीस फोर्स, मुंबई पोलीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी आम्हाला कमिटमेंट दिलेले आहेत की आम्ही मुंबईला बांगलादेशी अनधिकृत फेरीवाला मुक्त करणार। इथेही कारवाई सुरू झालेली आहे। तुम्हाला 7 दिवसात यात फरक जाणवणार। मला हे पण माहित आहे की मला येण्यापूर्वी गेल्या एका तासात 3 एजन्सीचे, सिक्युरिटी एजन्सीचे निरोप आले, फोन आले की तुम्ही जाऊ नका आणि मी त्यांना सांगितलं माझा देशाची, मुंबईची सुरक्षा माझ्यासाठी या बांगलादेशी माफियांना धडा शिकवणार। आपण बघितलं 2 दिवसापूर्वी कांदिवलीला महापालिका 2 महिला कर्मचाऱ्यांवर यांनी हल्ला केला। 10 दिवसापूर्वी कुर्लाला जे फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करत होते त्यांच्यावर या फेरीवाल्यांनी हल्ला केला। हे आता बांगलादेशी माफिया मुक्त करणार। सोमय्याजी, प्रत्येक सामान्य मुंबईकराची इच्छा असते की हे अनधिकृत बांधकाम लवकरात लवकर हटवलं जावं, मात्र मागच्या अनेक वर्षांपासून हे वास्तव बदलत नाहीये। आता तुम्ही ही भूमिका मांडताय, प्रशासनाला सोबत घेतलेलं आहे, खरोखर ही परिस्थिती बदलेल का, हे चित्र बदलेल असं वाटतं का? मी विनंती करतो आपल्याला सुद्धा आणि मुंबईकरांना, जर आपण जिद्द दाखवली ना तर कुणाचा बाप हे थांबू शकत नाही। आपण बघितलं 2025 मध्ये मुंबईतले सगळे मशिदीवरील अनधिकृत भोंगे बंद झाले। हे मुंबईकरांनी करून दाखवलं। मुंबईकरांनी निर्धार करायची गरज आहे। पॉलिटिशियन पण झुकतात आणि अधिकारी पण लाईनीवर येतात। आता कारवाई सुरू झालेली आहे। रात्रीपासून ही अनधिकृत दुकानं या ठिकाणी मांडली जाऊ नयेत किंवा रुळांच्या आजूबाजूला ते वास्तव होऊ नये असं तुम्ही म्हणताय। पुढच्या काळाचा किती वेळाचा अल्टिमेटम असेल रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेला, त्या दरम्यान ही कारवाई व्हायला हवी? पहिली गोष्ट जे ताबडतोब केलं जाते ते सुरू, आता कचरा उचलण्याची कारवाई आतापासून सुरू होणार आहेत आणि त्याचबरोबर पुढचं मी आपल्याला सांगतो, यांचा ॲक्शन प्लॅन तयार झालेला आहे। महिनाभरात एकदम कडक स्वच्छता दिसेल। आपल्यासोबत भाजप नेते किरीट सोमय्या होते। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो जेसीबीच्या माध्यमातून आतापासूनच साफसफाई सुरू केलेली आहे आणि वांद्रे टर्मिनसच्या आजूबाजूला जे काही रेल्वे रुळ आहे त्याच्या अगदी काही फुटांवरती असणारे ज्या काही झोपडपट्ट्या आहेत किंवा अनधिकृत दुकानं आहेत ती हटवली जावी यासाठी किरीट सोमय्या भूमिका मांडतायत। आज ते वांद्रे स्टेशनच्या परिसरामध्ये पाहणी त्यांनी केलेली आहे। रेल्वे प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासनाची एक मोठी फौज त्यांच्यासोबत आहे आणि त्या सगळ्यामध्ये त्यांनी ठरवल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर रेल्वे प्रशासन या सगळ्यावरती कधीपर्यंत कारवाई करतं आणि रेल्वे रुळांचं आत्ताचं जे काही वास्तव आहे ते कधीपर्यंत बदलतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन आदिल सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।